नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओनली जीके अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज 6 जानेवारी शेषराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासातील एक अत्यंत सुवर्ण दिवस। आजचा दिनविशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। आजच्या दिवसाचं महत्त्व व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। 1832 साली आजच्या दिवशी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिलं वृत्तपत्र दर्पण सुरू केलं होतं। याच निमित्ताने सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। बघा, दर्पणची सुरुवात 1832 मध्ये याच दिवशी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण सुरू केले होते। नेक्स्ट बघा, याचे महत्त्व। दर्पण या वृत्तपत्राचे महत्त्व। मराठी वृत्तपत्रसृष्टीचा पाया रचला गेल्यामुळे त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ महाराष्ट्रात 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। बघा, 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून का साजरा केला जातो, तर मराठी वृत्तपत्रसृष्टीचा पाया रचला गेल्यामुळे त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ महाराष्ट्रात 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। बघा, महत्त्वाच्या व्यक्तींचे जन्म आपण बघणार आहोत। कपिल देव। बघा, भारतीय क्रिकेटला पहिला वर्ल्ड कप मिळवून देणारे कपिल देव भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि 1883च्या विश्वचषक विजयाचे शिल्पकार यांचा आज वाढदिवस। वाढदिवस यांचा कधी, तर 6 जानेवारी 1959 रोजी यांचा जन्मदिवस। नेक्स्ट बघा, AR रहमान 1967 जागतिक कीर्तीचे भारतीय संगीतकार आणि ऑस्कर विजेते यांचा आज जन्मदिवस। 6 जानेवारी 1967 हा यांचा जन्मदिवस आहे। जगाला आपल्या संगीताने वेड लावणारे AR रहमान। नंतर बघा, खलील जिब्रान 1883 जगप्रसिद्ध लेबनीज अमेरिकन कवी, लेखक आणि तत्त्वज्ञ यांचा जन्म हा 6 जानेवारी 1883 रोजी झालेला आहे। नेक्स्ट बघा, भरतेंदू हरिश्चंद्र 6 जानेवारी 1885 आधुनिक हिंदी साहित्याचे जनक मानले जाणारे लेखक कोण, तर भरतेंदू हरिश्चंद्र। नंतर बघा, महत्त्वाच्या व्यक्तींच्या पुण्यतिथी आपण आता बघणार आहोत। महत्त्वाच्या व्यक्तींच्या पुण्यतिथी। प्रल्हाद केशव अत्रे, प्र.के. अत्रे, ज्यांचं टोपण नाव आहे प्र.के. अत्रे, 1869 मध्ये यांचं निधन झालं। बघा, प्रसिद्ध मराठी लेखक, कवी, नाटककार आणि पत्रकार आचार्य अत्रे यांचा स्मृतिदिन आहे आज 6 जानेवारी। नंतर बघा, ऐतिहासिक घटना आता बघणार आहोत आपण। ऐतिहासिक घटना 6 जानेवारी 1947ची ऐतिहासिक घटना बघूयात। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारताच्या फाळणीचा प्रस्ताव स्वीकारला होता केव्हा, तर 6 जानेवारी 1947 रोजी। नंतर बघा, 1980ची घटना। इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजय मिळवला होता। याच दिवशी 6 जानेवारी 1980 रोजी इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजय मिळवला होता। तर हा होता आजचा इतिहास। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि रोजचाच दिनविशेष जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।